नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान तुझं वीण कोणी दयाळा माझ्या मनीची देवी जाण घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरया 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 वक्रतुंडाय मोरया नवी मुंबई शहराला सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा लाभली असून ही परंपरा जपण्याचे काम तळवली गावातील पाटील कुटुंब करत आहे। या पाटील कुटुंबांच्या घरी त्यांच्या वाडवडिलांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा ही आजही कायम आहे। हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गजानन पाटील, सुदाम पाटील, अशोक पाटील, कैलासवासी मदन पाटील, वसंत पाटील आणि रोहिदास पाटील असे 6 भाऊ मिळून त्यांचे कुटुंब आणि परिवार गणेश उत्सवाची परंपरा जपत आहे। 7 दिवस सुरू असणाऱ्या या गणेश उत्सवासाठी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा अर्चा आणि आरती मोठ्या भक्तिभावाने करत असतात। तसेच त्यामध्ये लहान थोर आणि मित्रमंडळी, महापालिका कर्मचारी आणि अधिकारी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवत गणरायाचे दर्शन घेत असतात। यंदाच्या वर्षी पाटील कुटुंबांच्या माध्यमातून पंढरीची वारी, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, टाळकरी आणि वारकरी संप्रदाय असा देखावा सादर केला होता। यासाठी घरातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली असल्याची माहिती पाटील कुटुंबांच्या सदस्यांनी दिली। संकल्पना म्हणजे मुलांना हे माहिती व्हायला पाहिजे की वारी कशी असते, काय असते, आणि ते सगळे सुट्टी असल्यामुळे सर्व मिळून ते सर्व डेकोरेशन करतात। आणि संकल्पना म्हणजे काय, मुलांना सगळे 5 दिवस मजा करायला पाहिजे ना, म्हणून ते त्यांच्या पद्धतीने ते लोक करतात। हे घरात केलेलं आहे, कोणी असं म्हणजे बाहेरचा माणूस आणून नाही बनवलेलं आहे, मुलांनी स्वतःहून तयार केलेलं आहे डेकोरेशन। म्हणून ते दरवर्षी वेगवेगळे असं असतंय डेकोरेशनला। काय उद्देश आहे? उद्देश म्हणजे मुलांना माहिती व्हायला पाहिजे ना, हे काय होतं पूर्वी आणि काय आता चाललेलं आहे, असं म्हणजे भक्ती मार्गाचं काय। ऍक्च्युली आम्ही गणपती जवळजवळ 50 वर्षापूर्वीपासून गणपतीची स्थापना करतोय आणि सगळे आम्ही पाटील कुटुंब सगळ्या मौज मजा करून म्हणजे कसे 5 ते 7 दिवस जातात हे आम्हाला कळत सुद्धा नाही, असे आम्ही सगळे वाद्य नाचत गाचत सगळं महोत्सव साजरा करतो। म्हणजे पंढरपूरची वारी, पंढरपूरला लोक वारीने जातात हे एक दाखवलेलं आहे, आणि पंढरपूरचा विठोबा रखमाई विठोबा मंदिर दाखवलेलं आहे, आणि त्यासाठी दुसरं एक ज्ञानेश्वर माऊलीची एक मूर्ती रथामध्ये बसवलेली आहे। त्याप्रमाणे सगळे आपले वारकरी हे रथात घेऊन वारकरीला निघालेले आहेत पंढरपूरला। आपल्या पुढच्या पिढीला समजण्यासाठी आपण एक वारकरी या पंढरपूरला कशा तऱ्हेने जातात आणि कसे मौज मजा करतात हे आपल्या मुलांना पुढच्या पिढीला कळायला पाहिजे, हे म्हणून हे साजरे केले जातात। ज्याप्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन जल्लोषात असते, त्याचप्रमाणे गावातील सर्व सदस्य देखील आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन हे एकत्रित येऊन बँड बाजाच्या तालावर नाचत गात करत असतात।